जनतेसाठी की आज आपण साहेबांनी एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की शासनाने जेवढं काही तिजोरी आपल्या समोर उभी करून ठेवलेली आहे त्या तिजोरीचे जेवढे वेगवेगळ्या योजनेची माध्यम आहेत ती माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पत्रामध्ये काढून घे. त्याचं कारण असं आहे तुम्ही जर त्या योजनेमध्ये नाही ना फायदा करून घेतला तर महाराष्ट्राचा कुठे ना कुठे या सगळ्या योजनेचा फायदा होतो. पण तो शेवटी एवढा पैसा त्या योजनेचा राखून ठेवलेला असतो. या पद्धतीने मुंबईने आपल्याला सांगितलं की 20 रुपयाचे विमा पॉलिसी सगळ्यांसाठी आहे. ते विचारलं किती रुपयाचे 20 रुपयाचा 20 रुपयाचा ते विमा काढतात स्वतःचा तर मोजून 15 ते 20 लोकांचा हात वर आला. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमच्यावर अडचण येते, ज्या वेळेला तुमचा अपघात होतो, ज्या वेळेला तुम्हाला निमोनिया होतो, आमच्या एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होतो, आपल्याला विविध आजार होतात, ऍडमिट होतात, अशा वेळेला आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला मग आपण म्हणतात की आम्हाला कुठेतरी मदत करायला आलं पाहिजे. आणि आपण कष्टकरी मंडळी आहोत, आपण साध्या घरातली मंडळी आहोत, आपण शेतकरी आहोत, आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये रोगाने जाणारे मंडळी आहोत. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरनं दिल्यानंतर पैशाशिवाय काम होत नाही. मग आपल्या कधी अपघात होतात, कधी आपण जखमी होतो, आपण नुकसान होतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्याला सांगितलं जात आहे की आपण नॅशनल बँकेमध्ये किंवा पीडीसी मध्ये किंवा कुठल्याही शासकीय बँकेमध्ये आपलं जाऊन अकाउंट उघडा आणि तिथे जाऊन फॉर्म घ्यायचा आहे आणि 20 रुपयाचा विमा योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.